शंभू महादेवाच्या मंदिरासमोर आलेलो आहे. हरामखोरांनो पाठीमाग जोडीदार कुठे आला नाही अजून? कुठे आहे जोडीदार? बहुतेक गुत्त्यावर थांबला काय? ते गुत्त्यावर काहीतरी रेट टाकणार होता. पाठीमाग का थांबला होता? पाठीमागे काय करत होता? अहो तुम्ही जंगलात पुढे त्या मधल्या वाटेने मी वगळीतनं शिरलो. बर काय सांगायचं सरूड सरूड. हा आणि काय झालं रे? पुढंच उभा एवढा असा मोठा होता आणि ते मला बघून असा करत होता. मग वगळीतनं वर चढून असा सरड्याला भेटतोस? सरड्याला भ्यायला लागलाय. माणूस आहेस का काय? बरं हवलदार, बोला. आपण शंभू महादेवाच्या मंदिरासमोर आलोय, परंतु आज पाहतोय तर काय मंदिराचा दरवाजा उघडाच आहे. किती लबाड बोलताय तुम्ही? काय झालं? तुम्ही काय म्हटलं? शंभू महादेवाच्या मंदिरात जायचं. बरोबर. इथं यल्लमाच्या मंदिरात आणलं. यल्लमाचं मंदिर आहे का? कोणतरी हाय वाटतात. हरामखोरानो चौकशी करा. आपल्या अगोदर या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोण आले ते पहा म्हणजे झालं. त्यांचं अजून झालं नाही हो. बरं दर्शन झालं नाही वाटतं. तिकडे आत एक बाई आहे. बाई मंदिरामध्ये एक बाई आहे. एक बाई आहे आणि एक लेडीज आहे. अरे अरे दोन्हीचं एकच झालं. दोन्ही एकच होते का? का तुला काय मी जाऊन बघून येतो म्हणजे. व्यवस्थित चौकशी करा म्हणजे झालं. ठीक आहे या त्याला काय कळत नाही. एक पुरुष आहे. पुरुष म्हणजे मंदिरामध्ये आत एक पुरुष आहे. बर आणि एक बापय आहे. दोन्ही एकच. ताबडतोबच्या मंदिरामध्ये कोण आहे त्याची चौकशी करा म्हणजे लवकर. एक तुमचा आधी अधिकार असतोय मंदिरात. बर का? आहे नाही तुमचा अधिकार असतोय मंदिरात. परंतु आपल्या अगोदर या मंदिरामध्ये कोण आहे? एक बाई, एक बाई आणि एक बाप आहे. दोघ जण आहेत. दोघ जण. पण त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. तुमचं अजून दर्शन झालं नाही. हे कशी काय गेली दर्शन? बरोबर. अरे यांचा मान आहे आधी. कशाला मान रे? कशाचा मान? निवद गोळा करायचा. अरे निवद दावायचं नाही वय. निवद दावायचं नाही का मान? सर बाजूला मी त्यांना भ्या जाऊ. तू भ्या लय भीती. अशी फळ 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 घाबरली पाहिजे. फळ घाबरते हो तिकडे. माझा मी जाऊन भ्या जाऊ. आला भाऊ बघल भाऊ. लहान मुलांना भीती दाखवल्यावर लहान मुलं आहेत का? काय याला कळत नाही. ताबडतोब चौकशी करा. चला आपण गाभाऱ्यात थांबूया. गाभाऱ्यात थांबूया. त्यांचं काय चाललंय बघूया. ठीक आहे. चला या. काय किती सुंदर आणि धष्टपुष्ट असा राजकुमार एक आला आहे. त्याला बघताच माझ्या मनात कसली तरी वेगळीच चाहूल झाली. दिसताना तर अगदी सुंदर दिसतोय. आणि हा माझा नवरा. ह्याला बघावा आणि मला बघावं. काय बाई, मुलगी आणि बापाची जोडी. छे बाई, मला नाही आवडत असं लोकांनी आम्हाला बापलेक असलेलं असं बोललेलं. हे काय पिकलेलं पान कधीही गळून पडायचं. पण हा राजकुमार अगदी माझ्या सोभ्या लोभ्याचा आहे. बघते जरा त्याला बोलवून काय होतंय का. घरी जाऊन सगळ्यांनी सांगा माझा अंत्यसंस्कार झालाय म्हणून. लाकडाची जुळणी करा म्हणून सांगू का? तिकडे माझं मयत येत नाही. तुझं तिकडे माझं जुळलं येताला खान. आता मी काय या जंगलात ना तिकडे येते रे. काय काय बोलवलं कशाला? कोणी बोलवलं? तू. अहो मी तुम्हाला नाही, मग मी त्यांना बोलवलं. तू तुझ्या आईला तुझ्या. मला बोलवलंय मध्ये मध्ये का येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू? कशाला रे? बोला. काय मला बोलवलं ना? तुम्हाला? आणि मी ना? अहो मी तुम्हाला नाही हो. अहो मी त्यांना बोलवलं. आयला युवराज महाराजांना शंभू महादेव पावला वाटतं. काय? युवराज महाराज तुम्हालाच बोलवलंय. तुमची 5 बोट मुतात आहेत. आपलं अरे त्यांना
यांना का बोलवलं तुला कळलं नाही. कारण उजेडीत काय का नाही हो. त्या उजेडामुळं आपण तिला दिसलोच नाही. त्या उजेडात ही व्यक्ती दिसून आली. हो नमस्कार म्हणलं. नमस्कार राहू द्या. मग तुम्ही दिसायला अगदी सुंदर बर धष्टपुष्ट या मंदिरामध्ये आलात. तुम्ही सांगा मी तुम्हाला कशी वाटली. कसं आहे माहितीये का, तुम्ही आमच्या अगोदर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आला, पण काय सांगायचं, पण आपण कोण आहात याची जर माहिती सांगितली तर फार बरं होईल. हा मनुष्य जो झोपी गेलेला दिसतोय हा कोण आहे. कोण? अहो मला काय माहिती. महादेवाचं मंदिर, शेकडो भक्त येणार शेकडो भक्त जाणार आहे. हा वाटेचा वाट स्वरूप. अहो बहुतेक त्याची तब्येत बरी नसावी. देवाच्या मंदिरात आला, पाया पडताना चक्कर येऊन पडला. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. मी माणुसकीच्या दृष्टीनं त्याला पाणी पाजलं, त्याला जरासं वारा घातला आणि त्याचं डोकं चिपीत बसले. वा वा वा. शेवटी माणूसच माणसाच्या उपयोगी येणार. बाकी त्याची ओळख पाळख मला काहीच माहिती नाही. किती माणूस काय तुमच्याकडे. हो ना. माझी बी तब्येत तू कळलं. तुझी तब्येत आराम खोला, तुला काय झालंय. माणूस काय बघतो. जा तिकडे तू जनावराच्या गोठ्यात जा. गोठ्यात माणूस की बघतोय हरामखोर. नव, पण महाराज आपली वाट बघत असतील. चला की काय झालं? दरबारात चला ना. ठीक आहे तू जरा बाजूला सर. हा तुम्ही राव गुळाला मुंगळा चिटकले. वडिलांना तुम्ही काय सांगितले, मी बाल ब्रह्मचारी मरेपर्यंत भगवंताची भक्ती करणार, दर्शन करून बाकी येणार. लग्न वगैरे काय करणार नाही, है का नाही. मग आमच्या दोघांपैकी जुळते का बघू. खरंच परमेश्वरा, आज मी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलो, परंतु बघतोय तर काय ही कोण परकी बाई आहे. परंतु म्हणते तुम्हाला पाहताच तुमच्यावरती माझं प्रेम आहे. परंतु हो खरंच आपण या बाबासाहेबांना तर सांगितलेलं आहे की आम्ही अखंड ब्रह्मचारी राहणार, परंतु या स्त्रीला जर आपण नकार दिला तर कोणता तरी भलता आरोप माझ्यावरती करेल, माझ्या नावाची बदनामी करेल. एवढं माझ्या नावाचीच बदनामी नाही तर अखंड राष्ट्रामध्ये आमच्या महाराजांच्या नावाला देखील कलंक लागेल. तेव्हा ह्या बाई संग मी खोटं प्रेमाचं नाटक करतो आणि पुढं काय करते ते बघतो म्हणजे झालं. हो नमस्कार म्हणलं. काय हो, कसं आहे माहितीये माझं का, तुमच्यावरती प्रेम आहे हे तुम्ही मी न बोलता अगदी सहज ओळखून घेतलं. हो हुशार आहात तर. मी नजरवनं माणसं ओळखत असतो. असं हो मग आहे ना तुमचं सुद्धा माझ्यावरती प्रेम. म्हणजे काय म्हणताय, या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे. आई वडिलाचं प्रेम आहे, बहीण भावाचं प्रेम आहे, मामा भाच्याचं प्रेम आहे, पती पत्नीचं प्रेम आहे. त्यापैकी नेमकं कोणतं प्रेम आपण म्हणत आहात. कोणतं सरळ सरळ विषय. काय कुठलं अहो, पती पत्नीचं जे प्रेम असतं ना तेच प्रेम माझं त्यांच्यावरती. ए नेट लागायचं प्रेम आहे. कसं आहे माहितीये का, माझ्या जी मनात आहे ते आपण ओळखलंच. मग काय म्हणणं आहे तुमचं. मला मला वचन द्या की तुम्ही आयुष्यभर माझी साथ द्याल, माझ्यावरती प्रेम कराल म्हणून. ठीक आहे, वचन पाहिजे ना. हो ना. काय झालं? महाराज वाट बघत असतील. अरे महाराजांचं काय बोल नको, मी बघतोय ना. त्यानं आता गावं तोडले ग. पाठीमागे हो. आता आता जुळ लागली. तेव्हा तुम्हाला वचन पाहिजे. हो ना. ठीक आहे, मी वचन देतो. मी देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो. असं हो. मला तुमच्या सोबत तुमच्या महालात घेऊन जाणार. एवढेच ना, मग वेळ कशाला लावताय. आपण दोघे जण आमच्या बाबासाहेबांच्या वाड्यामध्ये जाऊ आणि आनंदाने तिथं विवाह आपला करूया म्हणजे झालं. चालेल. जाऊया चला. खरंच लगा शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आणि ती बाई म्हटली वचन द्या आणि ते युवराज बी लगेच पागळला. आधी म्हटलं बाबा मी लग्न करत नाही, शंकराची पूजा करत जीवन घालवणार, आणि दिखणी बाई बघून येड झाली गेला. आणि कुंभकर्णासारखं कोण झोपले. कोण तर असेल त्याला उठवाय नको. ती बाई तेजी असली म्हणून आपल्यावर सुटल. हे चल विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार यांनी आम्हाला 100-100चं प्रेझेंट दिले. धन्यवाद.
माझ्या उशाला होतीस तू. तुझ्या मांडीवर मी मुंडकं ठेवून झोपलो होतो. अगं गेलीच तरी कुठं? ए लक्ष्मी, आता कुठे हिला शोधू? सांग रे देवा. अरे तू साक्षीदार आहेस ना? कुठे गेली माझी लक्ष्मी? अरे कुठे गेली माझी लक्ष्मी? आता मी काय करू? अरे मेल्याने जिवंत केलीस त्याच्यासाठी की पुन्हा ती मला सोडून जावी. अरे काय करायचं दैवाला? काय म्हणावं तुझा दिलेला? अरे कुठल्या पापाची परीक्षा घेतीस रे तू? कुठल्या पापाची परीक्षा घेतीस? अरे किती चतुर्मनाचा असेल तू. भक्तासाठी एवढं प्रेम आहे तुझ्या मनात. वा वा रे वा रे वा. मी भोळा बाबडा तुला बघताय रे. मला काहीच आपली जात नाही. मला फक्त एवढं तुझं नामस्मरण करावं एवढंच येतं. तुझं काय करू शकत नाही तुझ्यासाठी. हे देवा, दैव कसे लढले हे दैव कसे लढले. दैव कसे करू शकतो रे. मला मार्ग दाखव. धन्य आहेस रे तू देवा आणि धन्य ती तुझी लीला. 9 तोळ्याचा माणिक हार मी माझ्या लक्ष्मीला बनवला होता. त्याचा हा मणी तोळ्याचा हा 9 तोळ्याचा हात तुटून इथं पडला. त्याचा मणी वा मार्ग दाखवलाच देवा. खरंच तूच तारणार आहेस. तूच तारणार आणि तूच मारणारा. तुझी सत्ता ह्या विश्वावर आहे. काही चुकीचं नाही. काही नाही. हा मणी वेचत वेचत कुठवर जातो ते पाहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी मला मणी भेटेल शेवटचा त्याच ठिकाणी माझी लक्ष्मी असली पाहिजे.
धन्य आहे रे बा शंभू महादेवा धन्य धन्य. हवलदार, आज रोजी तुमचा पगार किती होता? काय आता 60 रुपये पगारात काय होतंय सांगा बरं. किती महागाई वाढली. 60 रुपये पगारात काय होणार? काय होणार आहे? काहीच होणार नाही. मागच्या बाजारी काय केली? काय केलं मागच्या बाजारात? मागच्या बाजारी तुम्ही 60 रुपये मला पगार दिला. बर मी तसाच बायकोच्या हातात नेऊन पगार दिला. बर. बायको पुढे बाजार करते, मी पाठीमाग पिशवी घेऊन हाय. हा मग काय झालं रे? बायकोन 60तला 57 रुपयाचा बाजार केला. 57 रुपये. 60 57 रुपयाचा बाजार केला. आता 60तलं 57 गेलं, खाली किती राहिलं? खाली 3 राहिले. मग खाली 3च आहेत. खाली कुठं 3? 3 रुपये खाली शिल्लक. 3 राहिलं. हो. माझं शर्ट बी गेलं. त्याचं 60च्या 60 खर्च झालं. आज रोजी तुमचा पगार मी 100 रुपये करतो. चांगली गोष्ट आहे. 100 रुपये. काय दोघांचाही 100 काय रुपये कर पगार. तुमचं काम म्हणजे असतं? 100 रुपये पगार वाढ केला. बेल्यात किसा हल्ला काय कुणाचा? अरे नालायक. किसं कापतील? मी किस्सा कापणार वाटलं तुला? धंदा सोडलाय त्याने तो. तेव्हा 100 रुपये तुमचा पगार केला. परंतु कसं आहे माहितीये का, काय बरं? बाबासाहेबांना हं. यातलं काय बाय आणलेली बोलायचं नाही अजिबात. देवळातनं बाय आणली. ए, कळू द्यायचं नाही. अजिबात काय बोलायचं काय 1-2 मुलं झाल्यावर कळू द्यायचं. दोघही काय बोलायचं नाही. मुलं होणारच की आता आणले तुम्ही काही बोलायचं नाही, गप्प बसायचं. ठीक आहे. तेव्हा आपण त्या बाईला एका खोलीमध्ये ठेवलेले. आज त्यांना बाहेर आणा. हो बाहेर आण. मी जाऊ. अरे जा ना. जाऊ जातोय का मी जाऊ? तुला सोड सम. अहो जाऊ का म्हटलं. जा म्हणून जा. हवलदार, तिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी नव्हे, लक्ष्मी अवदसाची बहीण. अवदसाची पण ती नव्ह. हराम खोरा. नाक सोडा, सर्दी आहे. ही नाक आहे का? आयला ते हाण्यानं पार्ट माझं कुठं जायला मलाच कळणं झालं. आता आम्ही दोघेही बोलत असताना तुम्ही हा. मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे झालं. तुम्हाला डिस्टर्ब होईल नाही का? ए म्हणजे डिस्टर्ब हो. वा, पाठीमागे वा. कोंबड्यासारखं आपलं चटका. आम्ही काय नाही बोललो. काय काय नाही बोललो. का तू बोलतोस? तरी चालतंय. तरी हराम खोरा. काय झालं? आत येता येता सगळीकडे नजर टाकली. बर तुमचा वाडा किती सुंदर आहे हो. बरोबर आहे, कारण आमच्या बाबासाहेबांनी कितीतरी पराकष्ट करून हा राजवाडा सजवलेला आहे. अगदी तुमच्यासारखा ना. म्हणजे राजवाडा काय बारका काय काय हो? त्याचा हिस्सा काय कमी आहे का इथं? हा? हे इथनं मधनं आहे का नाही मधनं त्या कोपऱ्यापर्यंत? तू कोपरा दिसते का? त्या इथनं मधनं ही एवढं यांचं नाही. नाही आणि इथं जे आहे का नाही इकडचं हा हे दुसऱ्याच आहे. तेव्हा आम्ही असं म्हणतोय, काय? तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. हो. परंतु त्या प्रेमाला कुठेतरी सुरुवात झाली तर फार बरं होईल म्हणजे झालं. असं म्हणता हो म्हणजे तुमची मी करमणूक करू. बरोबर आहे. प्रेमाचं गीत गाऊ. माझ्या मनातलं आपण कसं ओळखलं बरं? अहो मी तुमच्यावरती प्रेम करते म्हटल्यानंतर तुमच्या मनातल्या गोष्टी मला नक्कीच समजल्या. हो पहिल्यापासूनच. असं ना. हो हो हो. मग बसून तरी घ्या. मग वेळ कशाला लावताय? ताबडतोब आमची करमणूक करा म्हणजे झालं. गुलाबी शालो तराया मला नटवा. गुलाबी शालो तराया मला नटवा. माझ्या नतनीत हिरा बसवा. माझ्या नतनीत हिरा बसवा. माझ्या नतनीत हिरा बसवा. माझ्या नतनीत हिरा
माझ्या नटनेत हिरा बसवा 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 लाजते मी मला मिठीत घेईन मी लाजते मी मला मिठीत घेईन मी एवढी हाऊस राया माझी पूर्वा एवढी हाऊस राया माझी पूर्वा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा आवराया नटनेत हिरा बसवा आवराया नटनेत हिरा बसवा केसात भरवा गजरा मला पेटीत नेऊन फिरवा केसात भरवा गजरा मला पेटीत नेऊन फिरवा कोल्हापुरी साज राया मला नटवा कोल्हापुरी साज राया मला नटवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा आवराया नटनेत हिरा बसवा आवराया नटनेत हिरा बसवा गुलाबी शालू राया मला नटवा गुलाबी शालू राया मला नटवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा माझ्या नटनेत हिरा बसवा बाबा खोलीत घालतो गेला आता योगा खोलीत अजून आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झालेली नाही. बंगला बांधानवा बागेमध्ये बंगला बांधानवा आणि त्यात मला बाई रजसा त्यात मला ही वाकी बाई रजसा त्यात मला ही वाकी बाई रजसा त्यात मला वाकी बाई रजसा त्यात मला वाकी बाई रजसा त्यात मला वाकी बाई रजसा बागेमध्ये बंगला बांधानवा बागेमध्ये बंगला बांधानवा त्यात मला ही वाकी बाई रजसा त्यात मला ही वाकी बाई रजसा त्यात मला ही वाकी बाई रजसा
त्यात मला ठेवा की बाई रजसा त्यात मला ठेवा की बाई रजसा त्यात मला ठेवा की बाई रजसा त्यात मला ठेवा की बाई रजसा त्यात मला ठेवा की बाई रजसा त्यात मला ठेवा की बाई रजसा बागेमध्ये रंगीला बांधाणवा फुगडी खेळतोय मुलवीन होईल का वा आज आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झाली झाली ना? तेव्हा आपण आपल्या रंगमाली थांबा. आम्ही थोड्या वेळातच तुमच्याकडे येतो आहे. म्हणजे थोड्या वेळाने येणार आहे ना, मी यांना सोडून येतो. तुम्ही पार बिघडलायसा, आम्ही तुम्हाला सुधी जाण्यासाठी पण आमचं काय आमचं असलं आहे त्याच्यावर. बाबासाहेबांना ह्यातलं काय बोलायचं नाही. अहो, बाबासाहेबांना कळलं तर तुमची चमडी काढतील आणि आमची मडी अडकवतील. बरोबर आहे. जोडीदार कुठं आहे तुझा? जोडीदार गेलाय घरला जेवायला. ए दरबार मध्ये जरी बाबासाहेब आलास का? अहो, त्याचं काम होतं, माझी बायको गेली गावाला. मी त्याला म्हटलं तुझ्या घरात जाऊन सांग दोघात जेवण बनवायला. तो जेवण बनवून जीवन आलाय बायकोला सांगून. तू आता दुटी कर, मी जीवन येतो तुझ्या माझ्याकडे जाऊ नको बरं का साहेबांना काही बोलायचं नाही. युवराज महाराज त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबासाहेबापर्यंत काय जाते हो हा महाराजांना यातलं काय कळतं कामा नाही. अजिबात काही समजता कामा नाही. ठीक आहे जशी आपली आज्ञा. ठीक आहे. पहारा व्यवस्थित ठेवतो. पहारा व्यवस्थित ठेवा. आम्ही पारा व्यवस्थित ठेवायचा. व्यवस्थित आणि टिकाव. पहारा बोलतोय मी. हा कुठं गटार काढाय निघालायस. टिकाव पहारा घेऊन पहारा दरबार मध्ये पहारा व्यवस्थित ठेवा. कडक बंदोबस्त. ठीक आहे. हो हो येतो आहे म्हणलं. या म्हणलं. आमचा अभिनय करताय का? तुटलं का बघा बरं. काय हंटर तुटला का बघा. तिथलं नाही. असू हाय दे. या येतो आहे म्हणलं. यायला काय गाव आहे ती एक बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत. आणि तुम्ही ती बाय आल्यापासून तुम्हाला जिरायच बागायच कळलं. बघा अंगावर तुटून पडायला लागला. हा पहारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे ठीक आहे. येतो आहे. येतो आहे इथं. खायला का अवघड झाली गाड्या. काय झाले आता हे चल नाश्ता करून येऊ का बेर पिऊया. दारून सरळ आहे का कुठलं. नाही बाबा दारून चांगलं नाही. जोडीदार पहारा व्यवस्थित ठेवायचा. कोण आलं तरी सांगायचं नाही. बंदोबस्त कडक. कडक. माझ्या डोळ्यात तेल घालतो आता. चालतंय. माझ्या डोळ्यात तेल घालतो तुझ्या डोंगणात वाती घालून तू पिटवून. एवढं शहाणा आहेस का तू? उजेड पडेल ना. उजेड काय पडेल. सुद्धा तसले बोल नको. पहारा व्यवस्थित. त्या बाई बद्दल कुठं बोलाय नाही. ती बाई आहे किती दिवसाचा वनवासात ना आलायस इकडे. काय झालं. इकडे कसं काय आलायस. कोण आहे इकडे चल पुढे. इकडे चल पुढे. साल्या बेट्या नाकाने बुकी फोडीन. बुक्कीनं नाक फोडीन मन. चाल पुढे. हा दरबारात कसं काय आला रे. कोण तुम्ही. हवालदार दिसत नाही तुला. हा तुला तमाशातला हवालदार वाटलो. तिकडे आमच्या ह्याच्यावर कळत नाही तुला. कशावरून. ए कोंबडे बघ कोंबडे. कापड बघ. कापड. हा मणी पाहिला. पाहिला की माझ्या लक्ष्मीचा. मग देवळात नेऊन दे. लक्ष्मीचा. लक्ष्मी लक्ष्मी. तू कोण आहेस. आपलं तू कोण आहेस. दरबारात कसा आलास. अहो मी मोठी पाहुण्याचा व्यापार आहे. व्यापारी. मी हा मणी शोधत शोधत तुमच्या दरबारापर्यंत आलो. हा मणी मला भेटला. दरबारात आलास. इथं भेटला. मस्ती खाऊन तुकडा आलं काय. नाही का बे. माझ्या लक्ष्मीचा मणी. लक्ष्मीचा मणी. लक्ष्मीचं म्हणे एकत्र काय म्हणते रे. काय म्हणते येड्या टाळकीच्या ते देवळात झोपलेला ह्यो जवळ दिसतोय. हा. ती बाई ह्याची कोणतं असणार आहे 100%. बहुतेक पण आपल्याला खरं बोलायचं हा, हा, हा. नाही. बेटीचा प्रश्न हा ती माझी बायको. हा ह्यो बोलला ह्यो बोलला हेच बाई. बायको. आता तू बोलला ना ती माझी बायको. हा आम्हाला कर बायको. काय? आम्हाला कर मालती. ने वड्याच्या खालती कर आमची गाडी उलटी पालती. काय करतोय का बायको. तुला जिरायत बागायत कळतं का. अहो, तसं नाही. बायको आम्हाला म्हणतोयस.
आता तुम्ही ज्याबद्दल बोलला ना ती माझी बायको. आम्ही त्याबद्दल नाही काय बोललो, आम्ही म्हणतोय आमच्या बायका घरात आहे आता. चेष्टा करतोय, चेष्टा करायला लागलाय तू. हा, चेष्टा करू नकोस. मस्करी चालली का तुझी? काय पाहिजे इथं? महाराज कुठे आहेत? हा. महाराज आहेत आत. म्हणजे ते मोती पवळे काय आलायस काय? हा बहुतेक. हा, असं सांग. तिकडे कुठं उभा राहा. का महाराजाला विचारला पैसा हा, नाही. लांब तिकडे उभा राहा. मोती पवळ कवा घ्यायचे? कुठलं जोडीदार काय म्हटलंस? महाराजांना बोलवून घेतलं पाहिजे. हा ह्यो गडी आलाय. बोलो की. ओ महाराज, ओ महाराजे, महाराज मी 192 बोलतोय. महाराज एक कपड्याच्या घड्या घालत असतील, येतील थांब. कपड्याच्या घड्या म्हणजे? अरे मगाची कपडे काढली नाही. महाराज, एक प्रवासी आलेला आहे, काय झालं? मोती पवळ घेऊन आलाय. कोण? ती व्यापारी आहे. बरं मग काय म्हणतो त्याचं काय ते म्हणणं म्हणतोय आहे? महाराजांची गाठ घ्यायची. मध्ये ना पाठवणार त्याला. मोती पवळ घेणार आहे. हा मोती पवळ घेत तू त्यालाच पाठवून दे. महाराज आहेत, मोठी पोळं घेणार नाहीत काय? घेणार नाही असं वाटतं का तुला? ते दे पाठवणार. 3 दिवस झालं 50 रुपये घेतलेले ते. इकडे तू नक्की मोती पवळची काय तिकडे बा, त्याला भेटलास तसा महाराजाला भेटशील. म्हातारा माणूस आहे, लांबन काय असेल ते. मी त्याला मुद्दाम नाही भेटलो. हा हा मणी हा हा मनी, हा मनी, मणी शोधत होतो मी, बरोबर आहे. त्यामुळे त्याला धक्का लागला. महाराजांना भेट. जा, चल, या, या तू. पोळाची दे. हो का? हा. महाराज नमस्कार. कोण आपण? मी एक मोती पोळ्याचा व्यापारी आहे. आपलं गाव? माझं गाव नाही, या तुमच्या राष्ट्रातलाच मी आहे एक व्यापारी. ओ का आला? आलो म्हणजे माझी बायको तुमच्या दरबारात आहे. काय? होय तुझी बायको आमच्या दरबारात आहे? होय. कशावरून? हे काय म्हणे? मोत्याचं म्हणे. 9 तोळ्याचा हार मी माझ्या बायकोच्या गळ्यात बांधला होता आणि तो 9 तोळ्याचा हार तिच्या गळ्यातून तुटला. शंभो महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली. बायको चोरीला गेली. हा. बायको- पोलीस आपण कोण आहे? काय? काय म्हणला? आम्हीच पोलीस ए, आहे. ए, ए. हान हान त्याला हान. हा? बायको चोरीला गेले. पैसे चोरीला जाते यार. कुणाचं काय तर सोनं नाही ना चोरीला जाईल. बायको चोरीला बायको चोरीला असतो, तू झोपला होता. हा, कडब्याची पिंडी आहे बरं ती. चोरीला जायला बरं. कसं काय शक्य आहे ती? काय म्हणतोय? बायको चोरीला गेली म्हणतोय. हा, बायको चोरीला. काय झालं? चोरीला नाही, चोरीला गेल्या. तो एक सात्विक वृत्तीचा माणूस दिसतोय. पुढे घ्या त्याला. चोरीला गेल्या म्हणतोय. हा? तुला तर कळतंय काय? तुम्हाला तर पटतंय का म्हणायचं तुमचं? महाराज, हे पुढे मारतात. पुढे चल पुढे हे मारतात तिला. पुढे. आहे मीला. या या या. रिमांड घेईन रिमांड. पुढे चल. 1 मिनिट. हा? श्रावण भाद्रपद. पुन्हा. अरे तो म्हणतो ते काही चुकीचं नाही. एक 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 मोती वेची तो. हा, 9 तोळ्याचा हार माझ्या बायकोच्या गळ्यात मी घातला होता. शंभू महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली. दरबारात कसा आलास मग? दरबारात बायको आहे तुझी. नाही, मग? तो 9 तोळ्याचा हार तुटला गेला असावा बर. बायकोला चोरी करताना. तू त्या शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेर एक मणी मला सापडला. तो एक मणी शोधत शोधत शेवटचा मणी मला आपल्या दरबारात सापडला. शेवटचा मणी. याचा अर्थ माझी बायको दरबारात आहे. तुझ्या बायकोचं राहू दे, आम्हाला बघू दे परपंचाचं. उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल बबनराव चाटे पुणा यांनी आम्हाला दोघाला 50-50 दिल्यात. हे बी ठेव तुला जाता. मी त्यांचा आजारी आहे. आजारी आहे का? आभारी आहे, आभारी. मग बायको म्हणतो हितच आहे. नाही नाही, हे तर आहे म्हणजे बरोबर आहे. त्याचं म्हणणं असं आहे की एक एक मोती वेचत आलो आणि शेवटचा मोती हा, हितच आहे म्हणतो बायको. हा. दरबारातच आहे. दरबारातच आहे. तुम्ही बी मी चटका केला का? मूर्खाने कसा अक्कल आहे का तुला? काय बोलतोय तू? बायको इथं आहे कशी काय म्हणतोय तू? नाही नाही, मला बी गम्य वाटतंय. मला सुद्धा ते गम्य वाटतंय की बाबा नेमकी तो म्हणतो बायको इथं आहे. नक्की आहे का? इथंच आहे. आणि या दोघांना माहित आहे. या. या दोघांना माहित आहे. दोघाला माहिती आहे? तुम्हाला दोघांना माहिती आहे? अरे तिच्या अरे ह्याला अरे मूर्खानं मग तुम्हाला माहिती असताना मला तुम्ही का बोलू शकला नाही? त्याला हात सोडून पस्तावा झाला का नाही आता? महाराज काय काय नेमका काय गौरबंगाल आहे? हो, माहिती म्हणजे कशी? आम्ही दोघं कोणा संग लावून दिलं तुम्हाला? दात बे आपलं ना होट बी आपलं आहे का नाही? महाराज तुम्ही आम्हाला पाठवलं होतं दर्शनासाठी शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये. हो. दर्शनासाठी गेलो असता तिथे एक बाई आली. बाई आणि ती आपल्या युवराज महाराजांना म्हटली वचन द्या, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. डायरेक्ट हो, मग त्या दोघांचं सुताड गुताड जुळलंय.
आणि युवराज महाराज त्या बाईला घेऊन इथं रंगमहालामध्ये आलेले आहेत. तरी मी म्हणतोय आज 2 दिवस संपले, पोरगा. तो 2 दिवस आमच्या रंगमहाल मध्ये त्याला कसलाही प्रवेश केला नाही. बघा म्हणजे त्याला झालं. ताबडतोब बोलावून घ्या. हा, घ्या बोलावून त्याला. कशाला काढलं ऐक. असलं नव ख्याट कशाला काढलं असलं? ए चंद्रिया, तुझा पुरावरचा गडी आहे का तू? त्यानं कामच तसलं केलं या. ओ सूर्यकांत महाराज या जो या. ये बैल आहे बे. या आपली गादी थापून नका या. काय झालं आतापर्यंत मारलेला वचपा एकदाच आहे. अरे पण असं काय घडलं ते सांगा म्हणजे झालं. डॅडीने बोलवलंय आज तुमचा राज्याभिषेक आहे. म्हणजे आमचा राज्याभिषेक होणार आहे. हो. आणि हराम खोरानो एवढ्या उशिराने सांगत आहात. आता काय गादीव बसवायचा आहे गादीव जोडीदाराच्या. हा माझ्या गादीवर बसव. नाही, गाद्याभिषेक आहे ना. गाद्याभिषेक. या आपण या. 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 बाबासाहेबांच्या चरणी शतशः प्रणाम. एक मिनिट. प्रथमतः हे सांग, हा पाठीमागा माणूस आहे, या व्यक्तीला तू ओळखतोस? ओळखतोस का? जन्म दिलेल्या बाला तर खरं बोल. हराम खोरानो काही बोललो नाही. नाही मी या व्यक्तीला ओळखत नाही. काय? मग ते बाई कोण आहे? त्या बाईला बोलावून घ्या. हा, बाई सांगाल खरं. घ्या बोलावून तिला. बरोबर आहे. बाई तुला फोडली. महत्वाची बाई. काय? ए लक्ष्मी या. कुठं चालू केलं असतं गं? हर या. आम्हाला काही नाही, थांबे. हा? झालं तरी काय? सासरे बुवा आशीर्वाद द्या सुनेला. हे बायको आहे तुझी? होय. हे तुझी बायको आहे का? होय ना. होय गं? ए, होय गं? आम्हाला लय फसवली ती. तुम्ही याला ओळखता? कोण? तुम्ही नाही, नाही नाही हो. म्हणलं. याला तर मी पहिल्यांदा बघते. ए, काय कुठं काय म्हणतेस? हाण हाण त्याला हाण. काय करायचं काय उगाच? नाही म्हणत. तेही तर बिचारी म्हणते की मी यांना ओळखत नाही, तुम्ही तर म्हणता की माझी बायको आहे. बरोबर आहे तिचं. म्हणजे नेमकं काय? तिची चुकी नाही ती. हा मनुष्य देह, हा मनुष्य सागराची खोली मापू शकतो, पर्वताची उंची मापू शकतो, पण कधी बाईचं मन त्याला मापता आलं नाही. आणि हेच माझ्यापाशी झालं. असू द्या, पण एक लक्षात ठेवा महाराज, ती माझी बायको नाही, ती मला ओळखत नाही, ठीक आहे. परंतु जी माझी जी काय तिच्याजवळ वस्तू आहे ती मला वस्तू द्या म्हणा. मी इथून निघून जाईल, मला तूही नको. माझा तुझा काही संबंध नाही. काय घेतलंय तुम्ही याचं? काय सगळं? काय वस्तू घेतल्या काय? हो. ए काय घेतल्या वस्तू? एवढी भांबाडीची तांबडी कुठे दडवली वस्तू ती? अहो, नाही तर नाही माझ्याकडे कुठं काय त्यांची वस्तू? म्हणते गेला. काहीतरी बाई, माणसांना आजकालच्या लाज लज्जाच राहिली नाही. परक्या स्त्रीला माझी बायको म्हणून सांगायला लाज कशी वाटली नाही? हा मूर्ख कुठले? हा? कसली वस्तू? लय तराट सुटल्यागत करायला लागली. नाही, मला काय म्हणायचं आहे, काय तुमची वस्तू तिने अशी घेतली असं तुमचं म्हणणं आहे की माझी वस्तू तिने घेतल्या? बरोबर आहे कोणती वस्तू आपण तुम्ही दिली तिला? महाराज. मी जी वस्तू तिला दिली ती तिला माहित नाही. त्या वस्तू दिलेल्याचा साक्षीदार फक्त माझा शंभू महादेव आहे. माझी लक्ष्मी गेले 7 ते 8 वर्ष झालं आजारी आहे. तिला खूप मोठा रोग झाला होता आणि तो बरा होत नव्हता. मी जमीन विकली, सोनं नाणं दागिनं सगळं विकून टाकलं. माझी झोप उडून गेली तिच्या आजारामध्ये. दवा डॉक्टर भरपूर काही केलं, पण माझी लक्ष्मी काही चांगली झाली नाही. शेवटी माझा विश्वास होता त्या शंभू महादेवावर. माझ्या लक्ष्मीला घेऊन मी शंभू महादेवाच्या देवळात आलो. शंभू महादेवाला विनवणी केली, त्याच्या चरणावर हजारो वेळा माथे टेकले, प्रार्थना केली की माझ्या लक्ष्मीला चांगलं कर. आणि अचानक चांगलं करण्याऐवजी माझ्या लक्ष्मीचं प्राण त्या महादेवानं घेऊन निघून गेला. मी कासावं सोन देवाला विनवलं, प्रार्थना केली की माझ्या लक्ष्मीला जिवंत कर, नाहीतर मी तुझ्या या रावळात तुझ्या पिंडीवर माझ्या रक्ताचं अभिषेक घालीन म्हणून. तेव्हा कुठं त्या महादेवाला माझी दया आली आणि देवानं सांगितलं, तुझं 30 वर्ष उर्वरित राहिलेलं आहे, त्या 30 वर्षातलं 15 वर्ष तुझ्या लक्ष्मीला दे, मग तुझी लक्ष्मी जिवंत होईल. मी तुला प्रसन्न आहे.
ज्याप्रमाणे माझ्या महादेवानं सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. मी 3 वेळा माझं 15 वर्ष तुला देतो म्हणून म्हटल्यावर माझी लक्ष्मी जिवंत झाली. आणि जिवंत झाल्यावर माझ्या लक्ष्मीला मी सांगितलं नाही, कारण म्हणलं ही भील हिला नको सांगायला, कारण माझं आतोनात प्रेम होतो माझ्या लक्ष्मीवर. आणि लक्ष्मीनं मला मायेनं सांगितलं, धने किती दिवस झाले तुम्हाला झोप नाही, या शंभो महादेवाच्या देवळामध्ये तुम्ही आराम करा. मी तिच्या भांडीवर झोपी गेलो, मला माहीतच नाही तिथून पुढं काही घडलं, माहीतच नाही. झोपेतून जागा झालो, उठून बघतोय तर माझी लक्ष्मी कुठेच नाही. परंतु तो 9 तोळ्याच्या हारानं माझ्या लक्ष्मीचा शोध घ्यायला मला सहाय्य केलं. होय महाराज, तिला माहित नाही, तिला फक्त एवढं करावं, माझ्या डाव्या हातावर तिचा उजवा हात ठेवावा आणि त्या शंभो महादेवाच्या साक्षीने एवढंच म्हणावं की तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते, तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते, तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते, बस दुसरं काही नको. बरोबर आहे महाराज त्याचं बी, पण मेलेला माणूस जिवंत कसा होईल हे शंका आहे. म्हणजे ह्याचं खरं आहे का ह्याचं खरं आहे बघितलं पाहिजे आपल्याला. आपण प्रत्यक्ष पाहायचंच आहे ना. हे पहा, भास्कर मुंडे यांच्याकडून आम्हा भावाभावाला 100 प्रेझेंट आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. सांगा तिला. तेव्हा तुम्ही त्यांच्या हातावरचे डाव्या हात, उजवा हात तुमच्या डाव्या हातामध्ये या त्यांचा, आणि तुमच्या उजव्या हाताला वचन द्यायचं आहे की मी तुमचं घेतलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते, घेतलेलं 15 वर्षाचं तुमचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते, असं 3 वेळा म्हणायचं. चालेल? त्यात नाही एवढं, मी खोटं अजिबात बोलत नाही, माझ्यावरती ते संस्कार झालेले नाहीत. एवढंच ना, ते तर मी आत्ताच करते. लगेच कर, हे घ्या, इथं गडबड आहे, मला लगेच कर. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य ते मी तुम्हाला परत करते. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. तुमचं तुम्ही मला दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. ह्यालाच म्हणतात दैव जाणे नाही कोणी. अरे विश्वाच्या पसारामध्ये माणसं अनेक प्रकारची असतात, जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती. आज खरोखर शंभू महादेवाच्या साक्षीनं तू स्वतःची पत्नी त्याचं प्राण करू शकतोस, याचा अर्थ स्वतःची पत्नी तू उठवूही शकतोस. एक वेळ तू परत त्या शंभू महादेवाची विनंती कर, त्याला साकडे घाल आणि तुझ्या पत्नीला जिवंत कर, सुखाचा संसार कर. ओटी पोहळ्यांनी तुमची ओटी भरून तुमच्या गावी मी तुम्हाला पोहोच करण्यासाठी माझे थोडी हवालदार पाठवतो. बरोबर आहे महाराज, तुमच्या हुकुमानं ती करेल, पण आता ह्याचा जीव ह्याच्यावर बसेल का ती दुसऱ्या संघ. होय महाराज, बरोबर आहे ना. अहो कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण त्या कुत्र्याला चावत नाही, तिचं कर्तव्य तिने केलं. कर्तव्य नाही, सत्वाची परीक्षा असते. होय ना, तुझी पत्नी तशी सात्विक वृत्तीची आहे. महादेव माझी परीक्षा घेतोय, नाही मला खऱ्या आणि या भक्ताची परीक्षा. परीक्षेला तू खरोखर सामोरा गेलास होय. असंच आज मला वाटतंय. होय महाराज. त्या वचन लक्ष्मी, ए शंभो महादेवा, तुझ्या साक्षीनं माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या मी लक्ष्मीला देतोय. ए शंभो महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. ए शंभो महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. आता नाही, लक्ष्मी माणूस आहे. आता बेंद्राला ये म्हणव तिला. लक्ष्मी उठलं. अगं, मला माफ करा, मी चुकले झाली. नाही, तू नाही असं का? चुकलीस, आपलं कर्म चुकलं. परमेश्वर म्हण आहे, जे जे रेडे संचित ते ना चुके कल्पांती सटवी झाली का कधी न चुका ब्रह्मदेवा. आणि नेमकी या म्हणीच्या उक्तीप्रमाणे तुमच्या दोघांच्या जीवनाची अवस्था झालेली होती. होय महाराज. पण आज शंभू महादेवाची आराधना प्रार्थना येते, आता सांग
मनोभावे तू करीत होतास म्हणून तुला प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न झाले आणि तुमच्या दोघांची परत भेट झाली. लक्ष्मी, देव ठेवील तसेच राहिलं पाहिजे. धनी दुःखाला आणि सुखाला समोर गेल जाणं हेच माणसाचा खरा धर्म आहे. धनी खरंच खरंच मला पैशाचा आणि परपुरुषाचा मोह पडला होता धनी. पण पण धनी इथून पुढे मी कधीच तुम्हाला विसरणार नाही धनी. होय लक्ष्मी, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि विश्वासच आपल्या संसाराचा मोठा आधार आहे. होय लक्ष्मी. मला माफ करा धनी. युवराजानं असं का केलं विचारा. चंद्रकांत समोर आहे. तो काय म्हटला होतास? मी तुला लग्नासाठी पुष्कळ विनवण्या केलीच असताना तू तुझ्या तोंडातून निघालेले शब्द होते की मी यापुढे कधीही मी विवाहबद्ध होणार नाही. पण याचं कारण काय आणि तो आज काय केलं साहेब? नाही बाबासाहेब, आपल्या पवित्र चरणाची शपथ घेऊन सांगतो, ही स्त्री जरूर आपल्या वाड्यामध्ये आणली, परंतु मी ह्या चरित्राला, स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केला नाही बाबासाहेब. या असणाऱ्या शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, मी या स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केलेला नाही. कारण बाबासाहेब, आम्ही शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो, परंतु हे पती पत्नी त्या ठिकाणी होते. अचानक ती स्त्री बाहेर आली आणि मला म्हणाली की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. मग मला सांगा बाबासाहेब, मी जर त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या प्रेमाला नकार दिला असता तर त्या स्त्रीनं भलतेच आरोप माझ्यावरती करून आपल्या राष्ट्रामध्ये माझ्याच नावाची काय तुमच्या नावाची देखील बदनामी केली असती बाबासाहेब. मान नाही. श्रावण भाद्रपद जे मोती पोहळेने ओटी भरा आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्या आणि उद्या राजकुमाराला आपल्या राजगादीवरती बसवायचं आहे. गादीवरती बसवायचं जशी आपली आज्ञा.